आपल्या दमदार भाषणांनी भाजपला सध्या कोणी गदागदा हलवत असलेला नेता कोण? राहुल गांधी? नाही, त्यांचं नाव मल्लिकार्जुन खरगे. होय, तुम्ही त्यांचे या 2 दिवसातले भाषण ऐकले तर लक्षात येईल की हा नेता अमित शहा यांनाही जड जाताना दिसतोय. जंतर मंतरवर देशभरातून आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असं म्हणत खरगे पेटून उठलेत. त्यांच्या राज्यसभेतला आक्रमक पवित्रा एखाद्या तरुण नेत्यालाही लाजवेल असा आहे. अमित शहा यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. जेव्हा जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा ते सर्व आजारांवर एकच उपाय असलेल्या जिंदा तिलस्मत या औषधाप्रमाणे JP नड्डा किंवा इतर नेत्यांना पुढे करतात. अमित शहांना बंद खोलीतून बाहेर खेचून काढू अशी टीका करतानाच गृहमंत्र्यांचं तोंड कोणी शिवलंय का असा सवाल खरगेंनी केलाय. खरगे यांच्या याच विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय, ज्यामुळे राज्यसभेत प्रचंड गदारोळ माजलेला. असं म्हणतात की दिल्लीच्या राजकारणात काँग्रेसमध्येच नव्हे भाजपमध्ये सुद्धा यांचा नैतिक धाक आहे. खरगेंना विरोध करण्याचं धाडस मोदी देखील करत नाहीत. भल्या भल्या नेत्यांना गारद करणारे मल्लिकार्जुन खरगे यांची नक्की काय पॉवर आहे सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून. खरगे जसे राज्यसभेत पोहोचले तसे गेल्या 6 वर्षांमध्ये मोदी शहांच्या समोर हिमतीने उभे राहण्याची ताकद काँग्रेसमध्ये फक्त खरगेंकडे असल्याचं दिसून आलंय. खरगेंना अपोज करताना त्यांच्यावर ना भ्रष्टाचाराचा आरोप करता येतो, ना सत्तेसाठी राजकारण केल्याचा, ना जातीच्या राजकारण केल्याचा आरोप करता येतो. थोडक्यात भाजपला खरगेंना कोंडीत पकडताना अडचण येते. हीच तर राज्यसभेत काँग्रेसची एकमेव ताकद आहे. गांधी कुटुंबाशी जवळीक ठेवून कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर पक्षाला स्थिरता देण्यापर्यंत खरगे ॲक्टिव्ह आहेत. विरोधकांना एकत्र ठेवण्यात आणि मुद्दे उचलण्यात खरगे प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे भाजपला त्यांना गांभीर्याने घ्यावं लागतंय. खरगे नेमके कुठून आलेत, कुठवर पोहोचलेत, त्यांचा वैयक्तिक प्रवास काय होता हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खरगेंचं महत्त्व समजेल. तर त्यांच्याकडे सध्या काँग्रेसचं अध्यक्षपद आहे. काँग्रेसला मागील 2.5 दशकात पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेलं अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे खरगे दुसरे दलित नेते आहेत. यापूर्वी जगजीवन राम अध्यक्ष होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज खरगे ज्या गांधी कुटुंबाच्या जवळ आहेत, कधी काळी याच खरगेंनी इंदिरा गांधींविरुद्ध बंड केलेलं. 1969 मध्ये जेव्हा काँग्रेसचे 2 गट पडले तेव्हा खरगे यांनी इंदिरा गांधींची बाजू घेतली होती. 1972च्या विधानसभा निवडणुकीत देवराज उर्स यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा प्रणित काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवलं. त्या निवडणुकीत विजयी झालेल्यांमध्ये खरगे यांचाही समावेश होता. त्यावेळी देवराज उर्स यांनीही इंदिरा गांधींना साथ दिली होती. मात्र 1979 मध्ये देवराज उर्स आणि इंदिरा गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे उर्स यांनी काँग्रेस सोडली. त्यांचे शिष्य असलेल्या खरगेंनीही काँग्रेस पक्षाची साथ सोडली होती. काँग्रेसपासून दूर राहून केलेल्या राजकारण त्यांना फारसं रुचलं नाही. ते काहीच काळात काँग्रेसमध्ये परत आले. देवराज उर्स हे खरगेंचे राजकीय गुरु होते. 1942 मध्ये कर्नाटकातील बीदर येथे जन्मलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी तरुणपणी कायद्याची डिग्री करून कामगार संघटनांची प्रकरणं लढवली. त्या आधारे सुरुवातीच्या काळातच त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण त्यांचा कल राजकारणाकडे होता. 1969 मध्ये ते काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी देवराज उर्स हे कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. 1972च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा उर्स यांनी खरगेंना विधानसभा तिकीट दिलं. त्यांच्या गुरमीत कल मतदारसंघात उच्चवर्णीयांचं वर्चस्व होतं आणि खरगे दलित नेते. तरीही त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. वयाच्या 30व्या वर्षी खरगे आमदार झाले. तिथून सलग 9 वेळा आमदार म्हणून खरगे निवडून आले. 2008च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती प्रमुख, कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते, 2014 ते 2019 या काळात लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद, मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती सांभाळणं, तर कर्नाटकात SM कृष्ण मुख्यमंत्री असताना राज्याचं गृहमंत्री असणं अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्यात. कर्नाटकाच्या राजकारणात असे 3 प्रसंग आले जेव्हा खरगे मुख्यमंत्री बनण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु राजकीय समीकरणांमुळे प्रत्येक वेळी ही संधी त्यांच्या हातातून निसटली. तरीही खरगे नाराज झाले नाहीत. त्यांनी बंडही केले नाही. त्यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवल्या आणि पक्षाची धोरणं आणि तत्वांशी एकनिष्ठ राहिले. आपल्या राजकीय कारकिर्दीत खरगे यांनी 12 निवडणुका लढवल्यात. त्यापैकी केवळ एका निवडणुकीत 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्या काळात त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ उतार पाहिलेत.
2014च्या निवडणुकीत भले काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली, मात्र याच काळात हिंदी पट्ट्याला मल्लिकार्जुन खरगेंची ओळख झाली. केवळ 44 जागांवर मर्यादित राहिलेल्या काँग्रेस पक्षाने खरगे यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली. महाभारताचा संदर्भ देत खरगे एकदा म्हणाले होते, लोकसभेत आमची संख्या कदाचित केवळ 44 असेल, पण हे पांडव 100 कौरवांना कधीच घाबरणार नाहीत. त्यानंतर त्यांनी पुढील 5 वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. उत्तम हिंदी बोलतात आणि लोकसभेतही त्यांचं हिंदीवरील प्रभुत्व दिसून आलंय. त्यांची दमदार भाषणं देशाला ऐकता आली. याच काळात दक्षिण भारतातील असूनही खरगे हिंदी बेल्टला माहीत झाल्या. वेळेप्रसंगी इंदिरा गांधींच्या विरोधात बंड केलेले खरगेंची गांधी घराण्याशी असलेली निष्ठा आपण पाहिलीत. 21 जुलै 2022 रोजी पार्लमेंट स्ट्रीटवर मोठी खळबळ उडाली. तेव्हा ईडीने सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा काँग्रेसने त्याविरोधात मोठं आंदोलन केलं. त्याच दिवशी खरगे यांचा वाढदिवस होता. त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून रस्त्यावर उतरले. तेव्हा 80व्या वर्षी खरगेंचा उत्साह तेव्हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला. आजही खरगे यांची निष्ठा वारंवार दिसत असते. जरी ते पक्षाचे अध्यक्ष असले तरीही सोनियाजींचा किंवा गांधी कुटुंबाचा सल्ला घेताना ते संकोचत नाहीत. ते उघडपणे बोलून दाखवतात. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि पक्षाची असलेली निष्ठा यात कसा समतोल राखायचा हे खरगेंकडून शिकावं. जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले खरगे म्हणजे राजकारण कोळून प्यायलेला माणूस. म्हणूनच मोदी शाह देखील खरगेंना हलक्यात घेत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा लगावबत्ती.